सोलापुरातील 100हून अधिक दाल चावल केंद्रांची कसून तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। सोलापूरकरांचा आवडीचा खाद्यपदार्थ दाल चावलमध्ये विक्रेत्यांकडून भेसळ होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे वाढल्या आहेत। त्यामुळे दाल चावल केंद्रांची कसून तपासणी करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। सोलापूर शहरात दाल चावल हा अत्यंत स्वस्त आहाराचा पर्याय मानला जातो। शहराच्या विविध भागांमध्ये 100हून अधिक ठिकाणी गाड्यांवर दाल चावलची विक्री होते। मात्र नफ्याच्या हव्यासापोटी या अन्नामध्ये निकृष्ट तांदूळ, भेसळयुक्त डाळ आणि हानिकारक कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी एफडीएकडे प्राप्त झाल्या आहेत। ज्या ठिकाणी हे अन्न शिजवलं जातं तिथं स्वच्छताही नसते। उघड्यावर अन्न ठेवल्यानं त्यावर माशा बसतात। त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे। या मोहिमेत अन्नपदार्थांचा दर्जा, निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे घटक उदाहरणार्थ मसाले, खाद्यतेल, डाळी, अन्न शिजवण्याच्या ठिकाणाची स्वच्छता, पाण्याचा दर्जा आणि कामगारांची वैयक्तिक स्वच्छता या सर्व बाबींची कसून तपासणी केली जाईल। जे विक्रेते दोषी आढळतील त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत। या भेसळखोरांवर कारवाई केली जाणार आहे। दुधाबाबत आणखी आमच्याकडे तक्रार आलेली नाही, मात्र तरीही आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहोत। पुढील आठवड्यापासून एफडीएची पथके सर्व दूध विक्रेते, डेअरी आणि दाल चावल गाड्यांची अचानक तपासणी करतील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली।